नमस्कार. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजची रांगोळी ही गोपाळकाला विशेष म्हणजेच दहीहंडी विशेष रांगोळी असणार आहे. यामध्ये मी कृष्णाचे जे आवडते दहीहंडी सेलिब्रेट करतो आपण, तो सण. त्यासाठी मी दहीहंडी काढून श्रीकृष्णाचं मोरपीस, श्रीकृष्णाची बासरी असं सर्व काही या रांगोळीमध्ये असणार आहे. तर श्रीकृष्णाचा जन्म साधारण 5252 वर्षांपूर्वी झालेला आहे. त्या दिवशी तारीख होती 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व हे वर्ष होतं. आणि श्रावण अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता बुधवार हा वार होता. त्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. आणि आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर दुसरे दिवशी दहीहंडी महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये आपण साजरी करतो. पूर्ण भारतवर्षामध्ये दहीहंडी, मथुरा, द्वारका सगळीकडे दहीहंडीचा सण साजरा करतो. जेव्हा श्रीकृष्ण लहान होते त्यांनी खूप सारे लीला दाखवल्या. त्यामध्ये श्रीकृष्णाला दही, लोणी खूप आवडायचं आणि मग ते सारखं आपल्या मित्रांना घेऊन दही किंवा लोणी यांची चोरी करून खात असत. आणि मग ते वाचवण्यासाठी गोपिका, यशोदा माता असं उंच टांगणीला टांगून दही किंवा लोणी ठेवायच्या. तर तेव्हा मित्रांच्या मदतीने श्रीकृष्ण ते लोण्याचं भांडं काढून घ्यायचे, मटकी फोडून, आणि मग ते सगळे मिळून त्यावरती ताव मारायचे. त्याचं प्रतीक म्हणून आपण दहीहंडीचं सेलिब्रेशन आपल्या भारतामध्ये होतं. तर कृष्णाची आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने आपण भक्ती करतो, पूजा करतो. कोणी मथुरेमध्ये कृष्णाला कन्हैया म्हणतो, तर ओडिशामध्ये आपण श्रीकृष्णाला जगन्नाथ या नावाने तिची पूजा करतो. महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचं लाडकं असं दैवत आहे विठोबा, विठ्ठल, पांडुरंग या नावाने आपण श्रीकृष्णाची भक्ती करतो. राजस्थान या राज्यामध्ये श्रीनाथ ह्या नावाने आपण श्रीकृष्णाची भक्ती करतो. तर कर्नाटक उडुपी इथे कृष्णा नावाने श्रीकृष्णाची आपण पूजा केली जाते. गुजरातमध्ये 2 नावं आहेत, द्वारकाधीश आणि रणछोडदास. ही 2 नावं जी आहेत त्या नावाने आपण गुजरातमध्ये श्रीकृष्णाची पूजा केली जाते. केरळमध्ये गुरुवयूरप्पन या नावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तर श्रीकृष्णाचं हे जन्म ठिकाण मथुरा आहे, आपल्या सगळ्याला माहितीच आहे. श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला ते पण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचे आईवडील भगवान वासुदेव आणि माता देवकी, त्यांचं संगोपन केलं आहे आपल्या यशोदा माता आणि राजा नंद यांनी मथुरेमध्ये. त्यांना एक बहीण सुभद्रा आणि एक भाऊ बलराम हे दोघं होते. आणि एक मानलेली बहीण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे महाभारतामध्ये तिचा उल्लेख आहे, द्रौपदी. ती आपल्या श्रीकृष्णाची मानलेली बहीण. आणि श्रीकृष्णाचं सर्व जे शिक्षण आहे त्यांनी ऋषी सांदीपनी यांच्याकडनं केलेलं आहे. त्यांच्याकडनं त्यांनी शिक्षा ग्रहण केलेली आहे. श्रीकृष्णाचा जिवलग मित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो आहे सुदामा. तो आहे श्रीकृष्णाचा मित्र. तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता, मी दहीहंडी काढून घेतली, त्यानंतर आता बासरी काढून घेतली. अगदी सोपे आणि सहज प्रकारे मी ही रांगोळी काढते, जेणेकरून प्रत्येकाला, कोणी बिगिनरसुद्धा म्हणजे ज्याला रांगोळी काढता येत नाही त्यालासुद्धा ही रांगोळी काढता येईल अशा प्रकारे मी ही रांगोळी काढत आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी निळा रंग टाकून घेते, आकाशी कलर जो कृष्णाचा रंग आहे आपण जेव्हा काढतो. श्रीकृष्ण मी लिहून घेते. कालचा जो व्हिडिओ होता मी अपलोड केलेला, त्यामध्ये मी श्रीकृष्ण बासरी का धारण करतात, श्रीकृष्ण मोरपीस आपल्या नेहमी मुकुटामध्ये का धारण करतात, यांची थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामागे काय आख्यायिका आहेत, तर हे सगळं माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काही नवीन माहिती असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपले बाकीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण ही माहिती समजेल. माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा. आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींनो, मी आता असा मोरपीस काढते आहे. त्यासाठी मी
हिरवा रंग टाकून घेतलेला आहे चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता मी कसं काढते ते. तर कृष्णाला 8 पत्नी होत्या, धर्मपत्नी कृष्णाच्या 8. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रुक्मिणी कृष्णाची प्रिय पत्नी, तसेच सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मणा, हे 8 अशा कृष्णाच्या धर्मपत्नी होत्या. तसेच जेव्हा त्यांनी 16 सहस्त्र स्त्रियांना त्यांनी मुक्त केलं, जेव्हा नरकासूर जो राक्षस होता त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं, त्याचं दुसरं नाव भौमासूर सुद्धा आहे, ते या सगळ्या स्त्रियांना बंदीमुक्त करून श्रीकृष्णाने त्यांना पत्नीचा दर्जा दिला. त्यामुळे 16 सहस्त्र श्रीकृष्णाला बायका आहेत असं पण आपण म्हणतो, कारण त्यांना पत्नीचा दर्जा दिला होता. श्रीकृष्णाला 10, प्रत्येक धर्मपत्नीकडनं 10 असे एकूण 80 मुलं होते. त्यातला पहिला मुलगा प्रद्युम्न आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कृष्णाची प्रिय सखी आपण प्रेयसी म्हणतो, किंवा मग कृष्णाची परमप्रिया असा जिचा आपण उल्लेख करतो, ती आपली राधाराणी कृष्णाची परमभक्त होती. आपल्या ब्रह्मांडात म्हणजे जे सांख्यशास्त्र आहे त्यामध्ये राधा ही प्रकृतीचं रूप मानतात आणि कृष्ण हे जे पुरुष आहे त्याचं रूप मानतो. म्हणजे कृष्णाचे जे स्त्री रूप आहे त्यालाच आपण राधाराणी आहे असं म्हणू शकतो, किंवा मग कृष्ण हे स्वतः राधाराणीचे पुरुष रूप आहेत अशी मान्यता आहे. तर तुम्ही बघू शकता आपली रांगोळी होत आलेली आहे. अशा प्रकारे बासरी काढून घेतली आहे मी, कृष्णाला प्रिय असलेले मोरपंख काढले आहेत, सजवली आहे कृष्णाची बासरी. ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा, काढायला अतिशय सोपी आहे, कोणीही काढू शकेल अशी ही बासरी तुम्ही नक्की काढून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला रांगोळी कशी वाटली. आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला गोपाळकाल्याच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. असाच माझ्या चॅनलला सपोर्ट द्या. बाकीचे व्हिडिओज पण माझे जाऊन बघा. धन्यवाद. थँक्यू.